ताई. काय आहे? अहो ते सिरियली काय बघताय? त्याच्यापेक्षा जास्त ड्रामा तर आपल्या एरियामध्ये चालू आहे. लगेच थांब, लगेच थांब. मला ना अजिबात इंटरेस्ट नाहीये या सगळ्या फालतू गोष्टी ऐकण्यात. शांत राहा, लगेच थांब, आपलं काम कर जा. ठीक आहे, मला काय बाबा. काय ग, काय चालू आहे रे? त्यो नाही का, त्यो बाजूच्या बिल्डिंग मधला त्यो वॉचमन नाही का, नाईट शिफ्टला असतो. बबलू बबलू त्याचं काय? बबलू. त्याचं एक मिनिट, हे बंद करून टाकते. हा, काय बोल? त्यो आहे ना, त्यो त्याच्याच बिल्डिंग मधल्या कामवालीला घेऊन पळून गेला ना. सांगते म्हणजे काय? कुठे, कुठली कामवाली? कोणाची? ती नाही का पाठक बाई आहे ना. पाठक? हा, पाठक बाई त्या थोड्या. उंचशी. त्यांच्या कामवालीला पळून घेऊन गेलाय. बापरे, हे पण तिचं तर लग्न झालं होतं ना. आता हातात हात घालून पळून गेली ना त्याच्या बरोबर. जाऊ दे, भलं हो त्यांचं. आपल्याला काय करायचंय? ते तर आहे. जाऊ दे, त्यांचे ते केले, आपल्याला काय करायचंय? मला ना या सगळ्या गोष्टींची ना अजिबात सवय नाहीये. त्यांचं ते बघतील ना, आपल्याला काय करायचंय? कोण कुठे जातं, काय करतं, कधीपासून होतं का लफडं त्यांचं? आता का प्रश्न पडला तुम्हाला? कधीपासून होतं? 12 महिने झाले. बापरे, वर्षभर. कळलंच नाही ग. काय कराल? कळलंच नाही. आणि काय करायचं माहितीये का? काय? यो आहे ना, असा पाणी सोडायला गच्चीवर जायचा आणि मी ही माग गच्चीवर भेटायला जायची. ती नाही का भाजी घ्यायला खाली यायची. बरं बस या तुझ्या लव्ह स्टोरी सुरू नको करू. ऐका तर. तुझ्या कथा लावू नको आता. बस, कळलं मला त्यांचं अफेअर होतं, ते गेले पळवून, कळलं मला. जा, काम आटप, नाही तर भिंगरी सारखी घरभर हिंडशील, कामाच्या नावाने बोंब आणि चाराच्या ठोकाला निघशील. हसते काय? कौतुक नाही करते तुझं. काम कर. नाही तसं नाही, म्हणजे मला पण सवय नाही बरं का ताई तसली. म्हणजे इकडचं तिकडे मी कधीच केलं नाही आजपर्यंत. नाही म्हणजे तुम्ही आपलं म्हणून तुम्हाला सांगितलं नाही तर आपलं काम करायचं आणि गपचूप निघून जायचं. काय काम कर आता. काम लबाड, करते मी. चोर. ऐक. मग ताई, कालची पार्टी कशी झाली? अरे एकदम मस्त. काल म्हणे 12 वडापाव दाबले तुम्ही. खूप टेस्टी होते ग. कळलंच ते पटापट. एक मिनिट, तुला कसं कळलं? नाही कसं कळलं? म्हणजे ना, काल मी निकम ताईंकडे गेलते ना. अच्छा, नाही, ती बोलली काय? नाही, ताई त्या बोलल्या नाही. कोणी मुद्दाम बोललेला नाही. म्हणजे ते बोलता बोलून गेल्या, मुद्दाम नाही बोलल्या बरं का. काय बोलली? त्या म्हणल्या की बाई विषय काय ना, तिनं 13 वडापाव दाबले तिच्याकडून. आता 12 म्हणालीस ना, लगेच 13 झाले. 12 वडापाव दाबले तिच्याकडून. 3 जणांचं कॉन्ट्रीब्युशन घ्यायला पाहिजे होतं बाबा. अलगच बाई ही आगाऊ. तिने मुद्दामच सांगितलं हे ना. येऊ दे तिला, आता बघते मी तिला. नाही, एक मिनिट, मी 9च खाल्ले वडापाव, तिनं 7 खाल्ले. त्याबद्दल काय बोलली? बोलली माझं बरोबर, लोकांचं सांगायचं, स्वतःच ठेवायचं झाकून. तरी येऊ दे आता तिला. नाही, तरीच म्हणलं कोण एखादा माणूस 12 वडापाव खाईल का कधी? मी खाणार आहे 12 वडापाव. काही बोलते. नाही, पण तुमची मैत्रीण बोलली ना म्हणून मला वाईट वाटलं नव्हतं गे असं वागेल. होय ना. तिच्यासाठी ना अख्खी सोसायटी तिच्या विरोधात उभी असते, मी तिच्या मागे उभी असते. ती बघ माझ्याबद्दल वाटेल ते बोल. बघितलं किती बोलते. झालतं का माझं? काय उपयोग आहे असल्या मैत्रिणी? एवढं बोलून थांबली नाही ना बाई, पुढे पण बोलत होती तुमच्याबद्दल. काय बोलली? जाऊ दे ना ताई, कशाला मला काम ठेवते मी करते नंतर. काम खोळंबतील बाई, दुसऱ्या घरी जायचंय मला. ते काम मला सांग. काय बोलली? बस. अहो ऐक, बसतो नको बाई. काय बोलली? ऐक ना, सांग आता, तुला माझी शपथ आहे, पटकन बोल. अहो ताई, हे बघा, एक तर मी लहानपणापासून इकडचं तिकडं कधी केलेलं नाही, तुम्हाला सांगून ठेवते. नाही म्हणजे माझ्या नवऱ्यासमोर फिर मी गपगुमान असते. माझा नवरा बोलतो बाई कवडी गुणाची बायली आहे माझी. काय बोलली सांग. ते म्हणजे त्या बोलल्या की विषय काय ना, ती भिशीत पण चिटिंग करीते. भिशीत कशी चिटिंग करते? डोक्यावर पडली किती? तेच तर मी पण बोलले, तर मला म्हणाल्या बाई चिठ्ठीवर ना काहीतरी असं खाना खुना करून ठेवती आणि चिठ्ठी काढायला कोण? तर ती पवारनीची पोरगी. मग तिला आधीच सांगून ठेवलेलं असतं की कोणती चिठ्ठी काढायची. त्या चिठ्ठीसाठी एवढं प्लॅनिंग करेन मी. ती 7 वर्षाची पिंकी, तिला सांगणार ए बाई खूण असलेली चिठ्ठी उचल, मग ती उचलणार. इतकं सोपं वाटलं? तेच तर. मंद असतात ना या बायका. पुढच्याच तूच भिशी कर म्हणा, बघते मी तिला. आणि मला म्हणाल्या ताई की आहे ना, भिशीचे पैसे घेतात ना त्याच्या पार्ट्या करतात त्या. म्हणजे मी पार्टी करीन नाही तर काय पण करीन. ही कोण सांगणारी? माझी भिशी आहे ना, मी काय करेन? हिला काय, हिचं काय जात आहे? तेच तर. आणि वर म्हणाली बाई पार्टी करतात, खा खातात. बघा आता कशी बदकासारखी झाली आहे.
मी बदक नाही. मला बदक पण आता तू आता तिला येऊ दे बघते मी नाही, तिला. म्हणजे- ही मोठी स्वतःच बघ काय झालंय ओरांगुटांग. हो ना येऊ दे ताई, तुम्ही- बदक बोलते मला. एवढा- नाही, बरं झालं तू मला बोललीस. होय. नाही तुझ्यामुळे ना आज तिचा खरा चेहरा मला कळला. थँक्यू. पण ताई हे बघा, मला काही भांडण नाही लावायचे हा कोणामध्ये. लहानपणापासून कधी इकडचं तिकडं केलेलं नाही आम्ही. नाही म्हणजे तुम्ही आपल्या आहे ना माझ्या वाटतं म्हणून तुम्हाला सांगितलं ताई मी. तुम्ही त्या निकम ताई सारखं नाहीये. त्या तर मला उरलेली चाय देता, पण तुम्ही तुझ्यासाठी वेगळा करते की नाही? मग करते की नाही? बिस्कुट देता, खारी देता, म्हणजे काय असेल ते देता. कधीतरी शिळे पक्क दिलंय. वय, वय. दानत लागते ग ह्यांच्यासारखी नाही. हे हिमटे आहेत एक नंबरचे. वय, वय, आणि ताई. दुसऱ्याला बोलते बदक. स्वतःच बघ काय झाले ते. जाऊ दे ना ताई, पण तुमच्याकडे बघितलं ना आणि ते गाणं ऐकलं की मला तुमचीच आठवण येते. काय? ते शशी कपूर बोलून गेले तर स्वतः तेरा मुझसे पहिले का नाता कोई यूं नहीं कोई चाय बनाता कोई. असं नाहीये ते. तेरा मुझसे है पहले का नाता कोई यूं ही नहीं दिल लुभाता कोई. जाऊ दे ना, तुम्ही आमच्या ना म्हणून तुम्हाला सगळं सांगितलं. नाही तर मी कधीच इकडचं तिकडं केलं नाही, तुम्हाला पण सांगू ठेवत्या. ते समोर आली ना मध टपकत ग. होय ना? आणि माझ्या माघारी बघ कशी गटार गंगा वाहतीये. होय ना? भेटू देते आज. नाही. नाही तिला बघितलं तर नाव नाही बदलणार मी माझं. थांब. पण ताई ऐका ना, म्हणजे पण ताई ऐका, सांगू नका. काळजी करू नको. मी कोणालाही सांगणार नाही, पण तू हे बारीक बारीक गोष्टी मला कळवत जा. होय होय होय. हा, मला कळवत जा. आले 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 मला सांगत जा. आले. अगं काय बघ, ग तू अजून इथेच आहेस? निकम ताई होय मी आवरत्यारी येते की तुमच्या घरी. हा. पाणी आणू? नको 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 हा. आल्याचं काम. काय ग झालं का जेवण? छे, मला कुठली भूक लागायला. 12 वडे खाल्लेत ना रात्री पार्टीत. आम्हाला कशी भूक लागणार? काय मग बाकी सगळं बरं ना? मस्त मज्जेत. मला काय चिंता. दर महिन्याला माझीच भिशी लागते. मला कसली चिंता. भिशी लागली की झालं, पार्ट्या करायला आम्ही मोकळे. आम्हाला कसली चिंता. मज्जा. मज्जेत ना सगळं? तुला काय बोललीस? मी कशाला बोलू, मी काम करते की माझं. अगं काय ग विशाखे? एक मिनिट हं. विशाखे नाही, अजिबात नाही. काही प्रिय माणसं मला विशाखे म्हणतात, बाकी कोणी म्हणायचं नाही. आणि तू तर अजिबातच नाही. प्लीज अगं असं अचानक एवढं वरवरचं काय काही प्रॉब्लेम? बरी आहेस ना? मी बरी आहे. मला काय झालंय, मी बाई बदक. काहीतरी गिळायचं, गावभर हिंडायचं, क्वॅक 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 करत नाही का. मला काय झालंय अगं, मस्त. काय मला काय लागतच नाही. काय ताई बोलते? माझं काम झालंय, मी येते बरं का? ए, ऐका ना, माझं काम झालंय. तू इथंच थांब. अहो पण माझं काम झालंय ना. तिला काय जाब विचारतेस? मला विचार ना, मी सांगते ना. माझ्या तोंडावर विचार ना. काय हा? झालं? एवढं घाबरतेस तर मग बोलतेस कशाला मागावून? बोलायचं नाही ना माघारी, समोर बोलायचं. एक मिनिट. एक तर मी माघारी बोलत नाही आणि मी तुला घाबरत नाही, कळलं ना? होय. नाही आता ना होऊन जाऊ दे. हा, बोल ना. समोर समोर काय होऊन जाऊ दे. तू शांत बस. मारू नको तिला, मारायचं नाही अजिबात. हा मी बोले. हा बोल. तुला एवढी मिरची लागली मी तुझ्याबद्दल बोलते? बोलत नाहीस? नाही मी तू माझ्याबद्दल काय बोललीस? काय? काय बोललीस? काय बोलले? आता आठवत नाही वाटतं तुला? नाही, काय बोलले सांग ना. नाही काय बोलले? आम्हाला पण सगळं कळतं. काय? कुठं कळतं नाही. काय काय काय? मी काय बोलले? मी सांगते आता आता काय? आता माझं ऐकून घे. झालं काय ना बोलले तुला मी? बोलून? आता माझं आहे. बोल. सोसायटीतल्या बायकांना काय सांगतेस ग? सगळ्यांना गोळा करून काय सांगतेस? नवऱ्याच्या जीवावर सेक्रेटरी झालीये ही. मी? हा? होय. कोण बोललं तुला? कोण बोललं? कोण बोललं तुला? मला सगळं कळतं. अजून काय बोलत होतीस त्यांना? तू बोलली? नाही, मी कुठं बोलले? मी काय असं ऐकलं नाही तर बोलायला काय, मी काय बोलले नाही. मी सांगते ना तू काय काय बोललीस. ती लोकांना दारवा वाटतो हिचा नवरा म्हणून हिला ओढ दिलं. 2 रुपयासाठी भाजीवाली सोबत घासाघीस करणारी ओरांगुटांग हिला काय जमतंय? आ यात लपवण्यासारखं काय? हे तो सगळ्या दुनियेला माहितीये. काय मी ओरांगुटांग येते? अहो, नाही, नाही, अरे बापरे, हे मला माहिती नाही. हे नवय माझ्यासाठी. ओरांगुटांग, बापरे, हे माहिती नाही मला. आय डोंट नो दिस. तुला माहित नाही तरी तू बोललीस? मी कधी बोलले? अं? मी कधी बोलले? कधी बोललीस? तू मला बदक म्हणतेस ते? तू मला बदक म्हणतेस ते? मी कधी बोलले? खोटाटी धादांत खोटं बोलते ही बाई. ए मी नाही खोटं बोलत आहे. म्हशे मला सगळं ए, कळतं. प्राणी गोळा करू नकोस, मी तुला सांगते. पटका पटकासारखी चालते. सगळं कळतं मला. बाहेर व्हायचं, माझ्या घराच्या बाहेर. नाही बाहेर का? बाहेर व्हायचं. जळतेस का तू माझ्यावर जळतेस? शी प्लीज. ओ शी प्लीज. आणि काय ग लोकांना तू काय सांगितलंस? काय? मी पूजेमधले पैसे खाल्ले. प्रूफ आहे?
आहे काय आहे माझ्याकडे पुरावा आहे. काय पुरावा आहे? मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. काय? तू प्रसादाचा पातेलभर शिरा घरी नेलास की नाही? नेलास की नाही? नेलास की नाही, मला वाटलंच खूप आहे होतं. माझ्याकडे सीसीटीव्ही फुटेज वर आहे. दाखवू करू सिद्ध? मी नेलास की नाही पातेलभर शिरा? नेलास की नाही? मी बोल नेला. मान्य आहे बघ. मान्य नेला मी हे बघ, नेला. होय, नेला, होय, नेला. मी पण तेच बोलले होते नेला. नेला मी. मग तेवढंच सांगितलं की बाई नेला, बाकी काय बोलले नाही. होय. नाही पैशासाठी नाही गेला. पूजेला शिरा कमी पडेल म्हणून मी आधीच एक्स्ट्राचा बाजूला काढून ठेवला होता. होय होय. पण मग पूजेला पुरला, मग तो माझ्याकडेच राहिला. मग मी तो फ्रीज मध्ये ठेवला आणि दुसऱ्या दिवशी सगळ्यांना वाटला. वा, वा, वाटला ना स्वतःच्याच मैत्रिणींना वाटून टाकला हो की नाही? तुझ्याकडे नाही आला? आला माझ्याकडे आला. मग? मग द्रोणातून एवढा शशिरा आला. आला ना? पण बाकीच्यांकडे डिश भर गेला. त्याचं काय? गेला की नाही डिश भर? कोणाकडे डिश बर? आम्हाला कळतं. मला कळलं. मला कळलं. कोणाकडे गेला डिश? बोल ना. हा पण बोल. गेला ना डिश भर? होय गेला ना. हा म्हणजे काय? तुम्ही मला डिशीतून द्यालेला की नाही दिला. शिरा? हा तर मला वाटलं की तुम्ही सगळ्यांनाच डिशीतून दिला असेल, पण मला आत्ता कळलं बरं का. मला आत्ता कळलं की ताई ना तुम्ही ड्रोनातून दिला होता एवढंसा आणि शिरा. मला का द्रोणातून दिला? पण यो- बाकी सगळ्यांना डिश मध्ये होय. दिला गेला. मला का द्रोणात मिळाला? अगं सगळ्यांना द्रोणातूनच दिला, हिला फक्त डिश मधून दिला होता. होय कारण का? हिच्याकडे ते लहान लेकरू आहे म्हणून. अच्छा. आणि तू कशाला ग? तुला मिळाला तर तू खायचं आणि जायचंच ना. होय, मी लावा लावा कशाला करतेस? मी कुठं लावला? मला वाटलं बाई मला दिला तर मग सगळ्यांना पण नाही, दिला बरोबर आहे. असेल. एक- बाकी एक काय मिनिट. नाही ताई. आणि सीसीटीव्ही फुटेज मध्ये मी पातेला घेऊन जाताना दिसले ना. होय. किती मजल्यावर किती द्रोण दिले ते नाही दिसले. राहू दे काय? राहू दे. नाही ना, माझी- काढ ना आता प्रूफ काढ. मी काढूच शकते. काढ ना, proof माझी काढ. नजर चौफेर असते. आपल्या बिल्डिंग मध्ये कोण काय करतं ना त्यावर सगळं लक्ष असतं माझं. हा सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये झाकायचं असतं ना तुला. राहू दे ग. फेरीवाल्यांकडनं हप्ता वसूल करतो तुझा नवरा. त्याचं काय सांग? ताई मी सांगते माझं ए, काम थांब, झालंय. माझं काम झालंय. फेरीवाल्यांकडनं हप्ता घेतो तुझा नवरा. तो हिशोबात असतो. ते खिशातच जातात पैसे. एक मिनिट, हे काय नवीन आहे? नवीन नाही. आपल्या सोसायटीच्या मीटिंग मध्ये काय ठरले? काय ठरलं? फेरीवाल्यास येण्यास सक्त मनाई आहे. आहे आहे. आहे की नाही? तरी सुद्धा फेरीवाला आत कसा येतो सांग ना आता. काय सांगू? 1000 रुपये तुझ्याकडे दिले ना. सांग ना आता बोल. नव्हतं दे. केळीवाल्या भैयाने 1000 रुपये तुला दिले ना. सांग ना मग. सांग सांग आता सांग. काय सांगू काय? काय काय त्या केळीवाल्याने काय सांगितलं? अरे मला सांगितलं ते सांग ना. सांग. हा आठवलं. हा, 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 काय सांगितलं? त्या दिवशी नाही का मी तुमच्याकडे काम करायला येत होते, हा? तर खाली केळीवाला बाबा भेटला मला. तर मला विचारलं त्यानं की बाई तुम्ही निकम ताईंकडे चाललाय का, तर हे 1000 रुपये त्यांच्या नवऱ्याला द्या. तर आता बाबा केळीवाल्यानं 1000 रुपये निकम दादांना द्यायला सांगितलं, तर तसला काहीतरी व्यवहार असेल ना. असणारच. म्हणून मला वाटलं बाकी काय नाही. बाकी मी कधीच इकडचं तिकडं करत नाही. हा. ए, तू जरा मंद आहेस का? तसला व्यवहार म्हणजे कसला व्यवहार? ते- त्याने तुला सांगितलं हे हप्त्याचे 1000 रुपये नेऊन दे त्यांना. नाही. मग कशाला शांतपणा करतेस तू? मला मूर्ख बाई. अगे बाई, त्या केळेवाल्याची गाडी म्युन्सिपाल्टीवाले घेऊन गेले होते आणि तोडली. त्याने माझ्या नवऱ्याकडनं 5000 रुपये घेतले होते गाडी बांधायला. तो देतो तो हप्त्याने 1000 रुपये. काय माहिती खरं काय आणि खोटं काय? तुमचं तुम्हालाच माहिती. असं कसं खरं? एवढं खरं सांगते तरी खोटं वाटतंय का तुला? राहू दे ग राहू दे. तुझा सगळा बनावटी चेहरा माझ्या लक्षात आलेला आहे. मला लोक सांगूस तू. माझं बनावटी चेहरा? मला माहिती आहे सगळं. आणि आम्हाला कोणाकडनं पैसे घ्यायची काही गरज नाही. आमच्याकडे लय आहे मोठी. हो माहिती ते कसे लय साठलेत ते. नको सांगूस तुम्हाला. तुझ्यासारखे नाही दुसऱ्यांच्या फॅमिली पार्टी मध्ये जाऊन 12 वडापाव खातो आणि ढेकरा देतो. माझ्या ढेकरा काढायचे ना. तू 7 खाल्लेस ते सांग ना. 7च मी खाल्ले, तू लोकांना 12 12 खाल्ले. खाल्ले कशाला सांगतेस? मी खाल्लेस 9च ना? खाल्ले होते. तू 7 खाल्ले होतेस ते सांग ना. माझ्यापेक्षा 2 जास्त खाल्लेस ना. जा ग, जा एकदाची निघ. माझं काम झालंय. मी तू- निघते. तू थांब. पण माझं काम झालंय. मी काय करू? थांबून. थांब ना. अच्छा, तुझं काम सगळं झालंय आता लाव्या करून. लाव्या लाव्या कसलं लाव्या? कशाला इथे चोंबडेगिरी करतेस ग? हा, माझं तिच्याकडे तिचं माझ्याकडे करतेस. नाही हो ताई, मी कधी केलंच नाही असं. माझं काय सांगितलं तुझ्याकडे? सांगते ना तुला काय ग? मागच्या महिन्यात तुझ्या नवऱ्याच्या अपेंडिक्सच्या ऑपरेशन साठी तुला पैसे कोणी दिले? तुम्ही दिले होते. किती दिले? 10,000. अगं परवा माझ्याकडनं 10,000 घेतले ना. होय. नवऱ्याचं अपेंडिक्स ऑपरेशन सांगून. मग अगं परवा घेतले. होय. काय झालं, यांच्याकडनं घेतले होते ना ते डाव्या अपेंडिक्सचं ऑपरेशन करायला ना, तुमच्याकडनं घेतलं होतं ते उजव्या अपेंडिक्सचं ऑपरेशन करायला. अगं ए, त्या काय किडनी आहेत का 2-2 असायला? अपेंडिक्स एकच असतं. मूर्ख. बापरे. होय, शपथ. मग डॉक्टरांनी फसवलं आम्हाला बाबू. अव्वा. डॉक्टरच म्हणले आम्हाला की बाई तुमच्या ह्यांच्या
पोटात आहे ना 2 अपेंडिक्स आहेत, त्याचं ऑपरेशन करावं लागल. नको डॉक्टरना बदनाम करू नको. एक काम कर, नाही, एक ताई. काम कर, खरं सिद्ध करायचंय ना तुला, एक काम कर, तुझ्या नवऱ्याला बोलव इथे. हा. हा 2दा ऑपरेशन केलं म्हणजे 2 ठिकाणी कापलं असेल, हा. दिसतील ना आपल्याला खुणा. बोलव नवऱ्याला. बोलव त्या डॉक्टरला पण बोलव. जा फोन बोलव. पण नाही ना 2 ठिकाणी कापलंच नाही ना, त्यांना एकाच ठिकाणी कापलं आणि हात घालून दोन्हीकडे उजव्या साईडला हात घालून डाव्याकडचा हात घालून काढलं. काय वाटतंय हे बोलते गं, हे? किती खोटं बोलतेस तू. हे आमच्यात लावायला करण्याचं काम करते, हे काम करते गल्लीत तू. हा 1 नंबरची खोटारडी इकडनं. काय लाज वाटत नाही तुला? आणि विशाखे, तुला माहितीये ना काय तुम्ही जेव्हा जाता ना तेव्हा तुझ्या बेडरूम मध्ये किचन मध्ये छोटे छोटे व्हिडिओ करते. तो नाही का ड्रायव्हर आपला सखाराम, त्याला शूट करायला बोलवते ही. काय करते हे काय करते ही? 1 मिनिट मी मला दाखवते कसं तुला. माहिती नाही. नाही, मी तो तसलं- कसा आहे तो घरात? तसलं काय कर हे बघ हे बघ, हिचा चॅनल पण आहे कामचू कामवाली म्हणून. अगं हे माझं किचन आहे हे. होय होय ताई. अगं तू माझ्या पलंगावर उड्या काय मारतेस? लाज बघ, वाटते बघ. तुला? अगं हे काय हे? नाही ताई, बापरे लाईक्स बघ केवढे आहेत. फॉलोअर्स बघ किती आहे तिचे. अरे, एवढे तर अकाउंटला पैसे पण देत माझ्या. बापरे. काय हे घेतलंस? हे काय आहे? ताई याचा अर्थ काय? ताई मी खूप काम करते ना. हा, ही काम आहे तुझी? नाही नाही ताई, तर माझी मैत्रीण म्हणली की बाई तुला आराम मिळावा, डोक्याला रिलॅक्सेशन मिळावा म्हणून मी ते आपले हे करत असते छोट्या छोट्या किल्पा, म्हणून आपल्या थोड्या बनवल्या ताई या गरीब. थोडे 78 आहेत ग 78. या थोडे आहेत. ही कामं करतेस तू? थोडं हिंमत कशी झाली हिचं काय अगं, करू मी? खोटारडीच आहे ती, तसंच करते सगळ्यांच्या घरात. खोटं नाही बोलत, फक्त थोडेसे बनवले. अगं, पान फेडलेस ग, तुझ्याकडे किल्ली देऊन जाते मी, ही थेर करतेस तू? नाहीतर ही काय? थेरं. जाऊ दे ग विशाखे, तुला पण माहिती नाही तुझ्या मागे ही काय करते तुझ्या घरात. माझ्या मागे काय करते? तुझा नवरा कुठे दारू लपवतो हे तुझ्यापेक्षा जास्त हिला माहितीये. आणि हे तुला कसं कळलं? हिनं सांगितलं की ताई मी रोज रात्री थोडी थोडी दारू न बाटलीतली घेऊन जाते नवऱ्यासाठी. हा, आणि दारू ऐवजी पाणी भरून ठेवते बाटल्यांमध्ये, असं बोलली ही. अगं, काय ग हे शिवाली? ताई काय बोललं आता. बघ 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 ऍक्टिंग सुरू झाली बघ तिची. ए, मगरमच्छ के आसू बघ. हा? इकडे ये, ये, ताई, ये, ये, ताई, ये, ये. माझा नवरा आहे ना खूप आजारी असतो ताई. तर डॉक्टर म्हणले की बाई त्याला दवा दारू करत जा. अच्छा. पण मी आपलं थोडं थोडं नेते आणि गरम पाण्यातून देते, कारण सर्दी असते ना त्याला. आ, दुसऱ्याच्या झालं ग. बाटल्यांमधली दारू चोरायला लाज वाटत नाही तुला? चोरली नाही, बस बस आजारी असतो. थांब, तुझं आता ना इकडचं कामच बंद करून आ, टाक. नाही, नाही, कशी तू या सोसायटीच्या आत येते ना तेच बघते मी. नाही होत आहे असं नाही, बोल. नाही. तरी माझा नवरा म्हणत होता हल्ली माझा स्टॅमिना लय वाढलाय, एक खंबा पिला तरी हलत नाही मी. नालायक, किती खोटारडी असशील का तू? अलगद भवाने आमच्या चांगुलपणाचा असा फायदा घेतला नाहीतर काय आपल्यामध्ये भांडणं लावली हिने. तू संपली आता, तुझं काम बंद तुला होतं. सोसायटीमध्ये पाऊल ठेवायला देणार नाही. बघ तू निघ इकडनं. सगळीकडे बोर्ड लावते मी, हिला काढून टाका काम. बोला तुम्ही दोघे मिळून मलाच बोला. Acting का? Acting नाही. तुमच्यासाठी एवढं कर करते आणि तुम्ही मला बोलता बाई. त्या माळीबाई बरोबर बोलल्या तुमच्या विषयी, मला आता काय काय बोलली माळीणबाई आमच्याविषयी? मी कशाला सांगू बाई, मी फसवते ना तुम्हाला, खोटंच वाटेल नको. रडू नको, रडू नको. बस 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 पाणी आणू, पाणी आणू. हा, गप गा. हो, हो, गप, गप. तुला सरबत आणू, सरबत, थोडं सरबत आणू. चहा घेते थोडा. थोडा चहा. काय माळीणबाई काय म्हणाली आमच्याबद्दल? नको बाबा, मी सांगितलं ना, नाही, मी दारू चोरते ना तुमच्या घरातले, मी नाही बोलत. अगं, चोरतेस कुठली तू? बरं झालं बाई, तू दारू घेऊन जातेस, माझा नवरा त्या निमित्ताने कमी तरी पितो. काय काय बोलली काय माळीबाई? कशाला सांगू मी तुमच्या घरात असं व्हिडिओ बनवते, छोट्या छोट्या किल्पा बनवते, गरीब आपलं चॅनल चालू होतं ना मी. अगं असू दे, किल्ल्या तुझ्याकडे आहे ना, घर तुझंच आहे. 78 कशाला 100 कर ना, मी देते शूटिंग करू. सांग काय बोलली माळीणबाई? आता तुम्ही दोघं एवढं सांग सांग ना, पटकन. माळीनबाई बोलली हा, की या दोघींनीच मिळून आपल्या सोसायटीतल्या अर्ध्या खुर्च्या तोडल्या आहेत. मेली आता मी. नाही, तिच्या बुडाखालची
खुर्ची तोडली तर बघ आता. आणि तुम्ही दोघी नाही का बाजाराला जात असत्या हा? तर अशी गॅलरीत उभी राहते आणि गाणं म्हणते जीवा शिवाची बैल जोड चालली बिगी बिगी पुढं आता मेली ही. गोबू 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 करती. एक मिनिट बोलव तिला. बोलवते नाही तिला, मी तिला. फोनच तिला बोलव, लावते. बोलव. नाही, बोलव. पण- ए, माळी. थांब, थांब. ए, ये ना. बोलव. ए, प्राजक्ताची फुलं.